मोटारसायकली चोरून त्याची चाके काढून मोटारसायकली विहिरीत फेकून देणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून 4 मोटारसायकली जप्त. कोल्हापूर. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोटारसायकली चोरून त्याची चाके काढून विहिरीत मोटारसायकली फेकून देणाऱ्या आरोपी वैभव यशवंत माने वय वर्ष 28 राहणार मुळगाव कुरळूप जिल्हा सांगली, सध्या राहणार रामचंद्र मोरे यांच्या घरी भाड्याने, शे तालुका करवीर आणि दीपक दादासो सिसाळ वय वर्ष 31 राहणार विठ्ठलनगर शे यांना अटक करून 4 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना शे येथील वैभव माने हा काही कामधंदा करीत नसून मोटारसायकल चोरून त्याचे पार्ट काढून विक्री करीत असून त्याच्या घरी मोटारसायकलीचे पार्ट असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 रोजी पोलिसांनी वैभव माने याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरात 4 मोटारसायकलीची 8 चाके सापडली. ती जप्त करून त्याच्याकडे चौकशी केली असता शे गावातील विहिरी मोटारसायकली टाकून दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या विहिरीची पाहणी केली असता त्यात पाणी जास्त असल्याने या मोटारसायकली जीवनरक्षक दिनकर कांबळे आणि तेथील नागरिकांच्या मदतीने 4 मोटारसायकली पाण्याबाहेर काढल्या. याबाबत चौकशी केली असता त्याने आपला साथीदार दीपक सिसाळ याच्या मदतीने कसबा बावडा सनराइज हॉस्पिटल, शिवाजी पार्क, डीमार्ट येथून चोरल्याची कबुली दिली. सदरच्या मोटारसायकली 6 ते 7 महिन्यापूर्वी चोरीच्या असून याची लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली. या आरोपींनी काही मोटारसायकली पंचगंगा नदीत व काही ठिकाणच्या विहिरीत टाकून दिल्याची कबुली पोलिसांना दिल्याने त्या दृष्टीने तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकली विहिरीत का फेकत होता याबाबत चौकशी केली असता चोरीच्या मोटारसायकलची विक्री केली तर आम्ही पोलिसांना सापडून पोलीस आपल्याला अटक करतील म्हणून चोरलेल्या मोटारसायकलचे चाके काढून विक्री केल्यास कोणाला कळणार नाही, अशी माहिती वैभव माने यांनी पोलिसांना दिली. या दोघांना अटक करून पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस विलास किरोळकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, सागर चौगले, अमित सरजे, सागर माने, रुपेश माने, विनोद कांबळे, चालक राजेंद्र वरडेकर आणि सुशील पाटील यांनी केली. वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.